8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून रंजना देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्भव उत्सव 2025 हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव ग्वाल्हेर शहरात कोणत्या कालावधीत आयोजित केले होते? उद्भव उत्सव 2025 हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव ग्वाल्हेर शहरात 26 ते 30 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित केले होते. भारताचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? भारताचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान विज्ञान रत्न पुरस्कार जयंत विष्णू नारळीकर यांना देण्यात आला आहे. भारताची 16 वर्षीय वेटलिफ्टर प्रीती स्मिता भोई हिने 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत कोणत्या वजन गटात सुवर्ण पदक जिंकले? भारताची 16 वर्षीय वेटलिफ्टर प्रीती स्मिता भोई हिने 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत 44 किलो वयोगटामध्ये सुवर्ण पदक जिंकले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने भारत SJ-100 नागरी प्रवासी विमाने तयार करण्यासाठी कोणत्या देशाच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने भारत SJ-100 नागरी प्रवासी विमान तयार करण्यासाठी रशिया देशाच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या हवाई दलाच्या तळावरून रॅफेल लढाऊ विमानातून ऐतिहासिक उड्डाण केले? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाला हवाई तळावरील हवाई दलाच्या तळावरून रॅफेल लढाऊ विमानातून ऐतिहासिक उड्डाण केले.